विरोध करा तेच जमीन तुम्हाला बरोबरी करायची लायकी नाही तुमची. चांगल्या बोली कू. नमस्कार. आपण आहोत आज पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा विहीर या ठिकाणी. मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी लोक दर्शनासाठी येत असतात. परंतु सध्या महाराष्ट्रात आता एकच डायलॉग फेमस झालेला आहे, चेंगळ्या बोले कू. आपण त्या चेंगळ्यापाशी आलेलो आहोत. आपण आधी त्याच्याकडून जाणून घेऊ. एक एक डायलॉग तुम्ही प्रेक्षकांना आमच्या. चांगल्या बोली कू. हा डायलॉग सध्या महाराष्ट्रात खूपच फेमस झालेला आहे. हा एका महिन्यात जवळजवळ 200K फॉलोअर झालेला हा चेंगळ्या आता महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असा ठरलेला आहे. आपण त्याच्याबरोबर बोलणार आहोत. नमस्कार. काय सांगताल आपण कशा पद्धतीने या सोशल मीडियामध्ये आला आपण? म्हणजे आम्ही आपला टाइमपास म्हणून असे व्हिडिओ चालू केले त्या पोरांनी. बरं. आम्ही तिघ चौघ जण होतो. हं. माझा भाऊ, मी, ऋषी, म्हणजे आम्ही चौघ पाच जण, चौघ जण होतो सगळे टोटल. हं. चौघांनी आम्ही आपली व्हिडिओ चालू केला. व्हिडिओ चालू केला म्हणजे गावातले फुल सपोर्ट आहे. फक्त मामाच्या पोरांनी गद्दारी केली एवढंच. गद्दारी असू द्या. हे जे डायलॉग आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही चेंगळ्या बोले को हा डायलॉग खूप फेमस झालेला आहे आणि तो कशामुळे सुचला तुम्हाला? मग आपलं भावाने सांगितलं होतं आणि तसं मग माझ्या डोक्यात आलं, भाऊ म्हणलं म्हणलं म्हणून मी म्हणलो. टाइमपास म्हणून बसलो होतो ना पोरं पोरं बरं. तिघं चौघजण. बरं. ऋषी माळवे, वैभव माळवे, सुरेश शिंदे आणि मी. आम्ही चौघजण बसलो होतो. पोरांनी दिला म्हणजे पोरं म्हणली काढा व्हिडिओ. म्हणलं चालतंय, चांगला व्हिडिओ काढू. आणि मग एक व्हिडिओ काढला, काहीतरी दिवसा काढला 3-4 वाजता सोडा. उद्या सकाळी बघतो 2 व्हिडिओ काढून मिलियन मध्ये होते उद्या सकाळ. एका ह्याच्यातच. हा, एका दिवसात. बर. म्हणजे आज दुपारी सोडला आणि उद्या सकाळी बघितलं तर 11-12 वाजता मिलियन मध्ये 2 व्हिडिओ होते. मी सपोर्ट केला तसा ते म्हणजे सर्व तुमच्या सपोर्टमुळे जे काय ते असं तुमच्या सपोर्टमुळे तुम्ही लाईक केलं, शेअर केलं, ते म्हणजे लाईक किती फॉलोअर्स केलं, कमेंट केलं, म्हणजे ते काय ते तुमच्या सपोर्टमुळे, प्रेमामुळे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी म्हणजे एक डायलॉग टाकतो. जे उंच उडायची स्वप्न बघतात ना ते खाली पाड्या घाबरत नाही. चांगल्या बोले खूप.